नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडींचा। भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बिहार पॅटर्न राबवला जावा आणि मला मुख्यमंत्री पद द्यावं अशी मागणी अजित पवारांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याचं वृत्त एका दैनिकाने दिलं होतं। मात्र यामध्ये कसलेही तथ्य नसून मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिलंय। महाराष्ट्रात भाजप नेत्यांनी 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी मागणी केल्याची बातमी निराधार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून ते सर्किट हाऊसकडे आपल्या शासकीय वाहनाने जात असताना संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला होता। अजित पवारांच्या निदर्शनास ही गोष्ट येताच त्यांनी त्वरित आपला ताफा थांबवत अपघातग्रस्त व्यक्तीस मदत केली। पवार यांनी जखमी दुचाकी स्वाराला धीर देत त्याची विचारपूस करून त्याला मदत करण्याच्या सूचना देत ते पुढील कामासाठी रवाना झाले। बारामतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनगर समाजातील नेते विश्वास देवकाते यांना राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। कार्यकर्त्यांनी केलेली ही मागणी योग्य असल्याचं सांगत देवकाते यांनी मला आमदार केल्यास धनगर समाजाला न्याय दिल्यासारखं होईल असं मत व्यक्त केलंय। तमाम बारामती तालुक्यातले माझे समाज बांधव, मित्र परिवार, महाराष्ट्रातले सर्व समाज बांधव आणि मित्र परिवार विविध स्तरातून माझ्यासाठी विधान परिषद म्हणजे राज्यपाल नियुक्ती आमदारांमध्ये मला घ्यावे, संधी द्यावी। कारण त्याचं असं आहे की समाजावर सातत्याने आमच्या बऱ्याच वेळा अन्याय झालेला आहे। तो अन्यायाला वाचा फोडणे, गोरगरिबांची कामं खालच्या लेवलला प्रांत तहसीलदार यांच्या मार्फत पोलीस स्टेशन असेल, डीवायएसपी असेल यांच्याकडून होकावीत यासाठी त्यांची तळमळ होती आणि एसटीचा प्रश्न आजपर्यंत प्रलंबित जो आहे त्याला कुठंतरी वाचा फोडावी अशासाठी समाजाची सर्वांची बोलणारा एक पुण्यातून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबरला ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती मिळते। तसेच पुणे मिरज हुबळी या मार्गावर अजून एक वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती समोर आहे। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर पोलिसांनी एका सराईत दरोडेखोराला तब्बल 9 सुतळी बॉम्ब, 3 पिस्टल आणि तलवारी कोयत्यांसह ताब्यात घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सुयश उर्फ तात्या घोडके असे आरोपीचे नाव असून एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने इतर साथीदारांसह मोठा दरोडा टाकण्याची तयारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते। याबाबत आता वालचंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिली आहे। पुण्यात देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन उद्या म्हणजेच 11 सप्टेंबर पासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी 5 नंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत। लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले। गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसात शहरात सर्वच ठिकाणी आवाजाच्या पातळीने ध्वनी प्रदूषणाची कमाल मर्यादा ओलांडल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मोजण्यात आलेल्या ध्वनी पातळीने स्पष्ट केली आहे। यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले असून त्यानुसार पुणे शहरातील 200 गणेश मंडळांच्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजली जाते। शहरात सर्वच ठिकाणी आवाजाची पातळी 75 ते 85 डेसिबल दरम्यान नोंदवण्यात आल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरभर ध्वनी प्रदूषण होत असल्याची बाब उघडकीस झाली आहे। चिकनगुनियाचा त्रास म्हणजे येणारा ताप आणि नंतर काही आठवडे ते काही महिने राहणारी सांधेदुखी। पण आता या चिकनगुनियाचा 1 ते 2% मुलांच्या मेंदूवर परिणामही दिसून येतोय। म्हणजेच त्यांना मेंदूच्या आवरणाला सूज येण्याची लक्षणे दिसून येतात। त्याचबरोबर त्यांच्यामध्ये यकृताचा संसर्ग, अंगावर पुरळ येणे, फिट्स येणे यासह काही मुले
कोमामध्येही जाण्या इतपत गुंतागुंत होतीये. पुणे शहर तसेच राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत 5 पट वाढ झालीय. पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100% भरले असूनही शहरवासियांना एक दिवसाआडच पाणी पुरवठ्याला सामोरं जावं लागतंय. 5 वर्षाहून एक दिवसाआड सुरू असलेला पाणी पुरवठा पावसाळ्यातही कायम असून महापालिकेकडून दिवसाला उचलले जाणारे 610 दशलक्ष लिटर पाणी मुरतंय कुठं, असा सवाल शहरवासियांकडून उपस्थित केला जातोय. शहरात एक दिवसाआड आणि विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं दिसतंय. पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथील नारायण महाराज यांचे काल 85व्या वर्षी वृद्धपकाळामुळे निधन झालंय. नारायणपूर येथील एक मुखी दत्त मंदिरात नारायण महाराज यांचं वास्तव्य होतं. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे परमपूज्य श्री सद्गुरू नारायण महाराज हे अण्णा या नावाने ओळखले जायचे. राज्यभरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग असून नारायण महाराज यांच्या जाण्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.